आखाती देशातील युद्धाचा फटका पाहिला तर केळी उत्पादक शेतकरी यांना पडलेला दिसून येते. आपण पाहू शकतात की अशाच एका शेतकऱ्यामध्ये आहे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे, ज्या ठिकाणी पाहू शकता की आपण की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगली पीक केळी पिकवली होती. मात्र त्या ठिकाणी शेतकरी त्यांना जो व्यापारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण केळी आता हे उद्ध्वस्त गेले. आपण संपूर्ण जागेवर शेतकऱ्यांची केळी आता पिकायला लागलेली आहे, अनेक ठिकाणी सोडून लागलेली आहे. का तर जे बाहेर देशाच्या बाहेर जे आयात केली जाते केळी ती आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाहू शकतो अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केळीचे झाडे अशा पद्धतीने खाली पडून गेले. तर संपूर्ण केळी आता उद्ध्वस्त झालेली आहे. बाहेर देशात पाहिलं तर जे आयात बंद केल्यामुळे मोठा चांगला भाव शेतकऱ्याला मिळत होता आणि त्यामुळे आता पहिले आयात बंद असल्यामुळे पहिले या ठिकाणी संपूर्ण केळी आता उद्ध्वस्त झालेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण केळीचे गड या ठिकाणी जागावर आता ते असे पिकू लागले. तर ते संपूर्ण पिकू लागले. काही केळी त्या जागेवर सोडून गेले. तर माझ्यासोबत आता शेतकरी जे केळी शेतकरी आपण त्या शेतात आता काय सांगाल, किती एकर आपण केळीची लागवड केली शेतामध्ये? आपण 1 हेक्टर केळीची लागवड केली जुनी आणि नवीन 1.5 एकर केळी लागवड केलेली आहे. सध्या पाहिलं तर एकंदरीत 4 एकर आहे. सध्या पाहिलं तर सध्या युद्धाचा फटका तुम्हाला बघायला मिळतोय. खूप मोठा फटका बसला सर. आम्ही गेल्या वर्षी युद्ध नव्हतं, बाहेर माल जात होता. तर गेल्या वर्षी याच बागातला जवळपास 62 टन मी विक्री केला. काय भाव जात होता बाहेर? तर बाहेर त्यावेळेस माझा 18 रुपये किलोनं गेला, 18,000 रुपये टनाने गेला. आता काय भाव मागतात ते व्यापारी? काय भाव मागतात तुम्हाला? आता 200 रुपये टन मागतात, जास्तीत जास्त 300 रुपये टन. आता पाहिजे आम्ही सगळं संपूर्ण बाग आम्ही संपूर्ण बाग आता फिरला तुमच्यासोबत पाहिलं. संपूर्ण आता याच्यातलं 50% केळी जागा पिकलेली आहे. अनेक जागे केळीचे घडे खाली पडलेले आहेत. खूप मोठं नुकसान झालं माझं. जवळपास 20 टन माल आता आज बागेत माझ्या सडत आहे. 20 टन. बोलवलं तरी व्यापारी येतो, 200 रुपये क्विंटलने मागतो, परत जातो. जास्त सोडू देतो, मग येतो आणि 200 रुपयानंच घेऊन जातो. काय केलं पाहिजे सरकारनं? काय अपेक्षा तुम्हाला सरकारकडून? नाही, मला सरकारकडून अपेक्षा आहे, GVT जसं पिकवायला लावते ग्लोबल, तसं कुठंतरी संघटन होऊन व्यापाऱ्यांना आमचा माल उचलायला लावला पाहिजे. हमी भाव दिला पाहिजे केळीला पण. हमी भाव तर 100%च दिला पाहिजे. हे कारण खूप खर्चिक पीक आहे. आता केलेला खर्च उत्पन्न निघतं तेवढं निघतं का तुमचं? नाही, कुठलं निघाल हो सर, कुठलं निघाल? खूप खर्च आहे. 2-3 वेळेला भेसळ डोस टाकावा लागतो. ह्याच्यांनी वारंवार पिल्ले कापावे लागतात, पानं कापावे लागतात, बाग स्वच्छ ठेवावा लागतो तणापासून. आणि रोगराई यावर्षी पाऊस काळ जास्त असल्यामुळं खूप रोगराई होते घडावर. 4 फवारण्या केल्या आम्ही. आता काय सांगाल, युद्धाचा फटका खरं आता मोठ्या शेतकऱ्या पडलेला दिसून येत आहे. काय अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाहिलं तर पहिलं संपूर्ण केळी उद्ध्वस्त झालेली आहे. शेतकरी रस्त्यावर आले मार्गे. काय सांगाल? खरं ॲक्च्युली पाहता तर ह्या वर्षी केळी अतिशय चांगली पिकलेली होती आणि त्या पिकलेल्या केळीला भाव देखील चांगला होता. परंतु इराकमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आज कवडीमोल भावाने केळी विकली जात आहे आणि ते देखील भाव कमी असून आज व्यापारी देखील वेळेवर केळी नेण्यासाठी येत नाहीत. आता पाहिलं आपण बघितलं का आता हे संपूर्ण आता जागेवर केळी पिकलेली आहे. संपूर्ण आता केळीचे मोठे घड्या खाली पडल्या जमिनीवर. शेतकरी हवाली झालेला दिसतोय. नक्कीच सर, कारण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला एक आशेचा किरण होता की केळीला चांगला भाव असल्यामुळे कमीत कमी 2 पैसे आपल्याकडे येतील. परंतु आज ही जागेवरती केळी सडल्यामुळं आणि युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं आज शेतकऱ्याच्या पूर्ण आशा मावळलेल्या आहेत आणि आज शेतकऱ्याच्या खूप मोठं संकट तयार झालेलं आहे. काय अपेक्षा आहे सरकारकडून तुम्हाला? बघा, सरकारकडनं एवढं एकच अपेक्षा आहे की केळीला खर्चाच्या तुलनेत हमीभाव पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तयार झालेला माल हा निर्यातक्षम तयार झालेला माल चांगल्या रेटमध्ये जर विकला तर त्याचे चांगले पैसे शेतकऱ्याला मिळू शकतील आणि निर्यातक्षम धोरण थोडंसं आणखी चांगल्या पद्धतीनं राबवलं पाहिजे सरकारने. तर या ठिकाणी पाहू शकतात की शेतकऱ्याची एकच मागणी सरकारला किंवा की आमच्या केळी जे उत्पन्न शेतकरी आहे त्या केळीला हमी भाव देण्यात यावा अशी मागणी आता शेतकरी करत आहे. कॅमेरा पर्सन युकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TVNI परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.